विचार करा, कृष्णा नदीचा काठ आणि तिथेच उभं आहे एक प्राचीन दगडी मंदिर. गेली 250 वर्ष हे मंदिर नदीच्या पुराचा सामना करतोय, अगदी दिमाखात. हो, हेच आहे वाईचं सुप्रसिद्ध ढोल्या गणपती मंदिर. पण मग प्रश्न पडतोच की ज्या नदीला वारंवार इतके विनाशकारी पूर येतात, तिच्याच काठावर एवढं मोठं दगडी बांधकाम 250 वर्ष कसं काय टिकून राहू शकतं? यामागे नक्कीच काहीतरी रहस्य असणार. चला तर मग आज आपण याच रहस्याचा शोध घेऊया. आणि या रहस्याची मुळं आपल्याला सापडतात थेट त्या मंदिराच्या स्थानामध्येच. ते ठिकाण म्हणजे वाई. हो, तेच वाई, ज्याला दक्षिणेची काशी म्हणूनही ओळखलं जातं. वाईचा इतिहास काही आजचा नाही, तो खूप जुना आहे. अगदी महाभारताच्या काळात याला विराट नगरी म्हणायचे. असं म्हणतात की पांडवांनी आपला अज्ञातवास इथेच घालवला होता. पण खरं महत्त्व आलं ते 18व्या शतकात. पेशव्यांच्या काळात वाई शहर मराठा साम्राज्याचं एक महत्त्वाचं, पवित्र आणि सांस्कृतिक केंद्र बनलं. आता याला दक्षिणेची काशी का म्हणतात हेही तितकंच इंटरेस्टिंग आहे. विचार करा, एक पवित्र नदी कृष्णा, तिच्या काठावरचे 7 भव्य घाट आणि 100हून अधिक मंदिरं, आणि या संपूर्ण पवित्र शहराचं जे आध्यात्मिक प्रवेशद्वार आहे ना, ते म्हणजे आपलं ढोल्या गणपती मंदिर. पण गंमत म्हणजे या इतक्या भव्य मंदिराचा जन्म काही सामान्य परिस्थितीत झालेला नाहीये. नाही, अजिबात नाही. तो झाला एका मोठ्या ऐतिहासिक संकटातून. साल होतं 1761. पानिपतच्या 3ऱ्या युद्धात मराठ्यांचा खूप मोठा पराभव झाला होता. सगळं साम्राज्य हादरून गेलं होतं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे लगेचच पुढच्या वर्षी म्हणजे 1762मध्ये या मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली. म्हणजे बघा, हा फक्त एक धार्मिक विधी नव्हता, तर त्या मोठ्या धक्क्यानंतर पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्याचा, पुन्हा उभं राहण्याचा आणि आपली सांस्कृतिक ओळख जपण्याचा एक मोठा निश्चय होता. आणि खर्च, अहो त्या काळात म्हणजे 1760च्या दशकात या मंदिरासाठी तब्बल 1.5 लाख रुपये खर्च आला होता. विचार करा, आजच्या काळात ही रक्कम किती मोठी असेल. हा सगळा प्रचंड खर्च पेशव्यांचे नातेवाईक असलेल्या रास्ते घराण्याने केला होता. या एका गोष्टीवरूनच या प्रकल्पाचे महत्त्व आपल्या लक्षात येतं. म्हणजेच काय तर हे फक्त एक पूजा करण्याचं ठिकाण नव्हतं, हे एक राजकीय स्टेटमेंट होतं. मराठा साम्राज्याचं स्थैर्य आणि सांस्कृतिक अभिमान पुन्हा एकदा मोठ्या दिमाखात प्रस्थापित करण्याचं एक प्रतीक होतं, एक ठाम विधान. बरं, तर आता आपण पुन्हा आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊया. एवढ्या मोठ्या नदीच्या पुराचा सामना हे मंदिर करतं तरी कसं? याचं उत्तर दडलंय त्याच्या अद्वितीय म्हणजे एकदम युनिक अशा आर्किटेक्चरमध्ये, त्याच्या स्थापत्यशास्त्रामध्ये. हे बघा, साधं गणित आहे. समजा एक साधी चौकोनी भिंत असेल, तर पुराचं पाणी काय करणार? थेट तिच्यावर पूर्ण शक्तीने आदळणार. पण ह्या मंदिराची मागची भिंत बोटीच्या पुढच्या टोकासारखी आहे, एकदम टोकदार. ती पाण्याला थेट आदळूच देत नाही, तर त्याला सहजपणे दुभंगून दोन्ही बाजूनी पुढे पाठवते. खरंच त्या काळातल्या स्थापत्यशास्त्राचं हे एक कमालीचं उदाहरण आहे. हे तंत्रज्ञान इतकं जबरदस्त आहे ना, की जेव्हा कृष्णा नदीला मोठा पूर येतो, तेव्हा मंदिराची ही जहाजासारखी टोकदार रचना पाण्याच्या प्रवाहाचा सामना करते. ती अक्षरशः पाण्याला कापते. त्यामुळे पाणी थेट धडकण्याऐवजी मंदिराच्या दोन्ही बाजूंनी अगदी शांतपणे पुढे निघून जातं. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा काय, तर मंदिराच्या पायावरचा दाब प्रचंड कमी होतो आणि मंदिर एकदम सुरक्षित राहतं. आणि फक्त ही रचनाच नाही, तर या अप्रतिम रचनेला जोड मिळाली आहे तितक्याच मजबूत बांधकामाची. हे मंदिर बनलंय स्थानिक काळ्या बेसाल्ट दगडातून, जो अत्यंत कठीण आणि टिकाऊ असतो. मोठमोठे दगडी ठोकळे एकमेकांमध्ये असे काही बसवले आहेत, पाया पूर्ण दगडांनी मडवला आहे जेणेकरून मातीची धूप होऊ नये. आणि भिंती तर इतक्या जाड आहेत की नदीच्या प्रचंड शक्तीलाही त्या सहज तोंड देतात. म्हणूनच तर हे मंदिर 250 वर्षांहून अधिक काळ दिमाखात उभे आहे. तर मंदिराच्या बाह्यरचनेचं हे इंजिनिअरिंगचं आश्चर्य तर आपण पाहिलंच. पण थांबा, कहाणी इथेच संपत नाही. आता आपण मंदिराच्या आत जाऊया आणि तिथल्या त्या भव्य मूर्तीकडे वळूया. ही मूर्ती किती मोठी असेल याचा अंदाज आहे. तिची उंची आहे तब्बल 10 फूट. आणि फक्त उंचच नाही तर रुंदी आहे तब्बल 8 फूट. पण सगळ्यात मोठी आणि सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट तर अजून बाकी आहे. ही संपूर्णच्या संपूर्ण भव्य मूर्ती एकाच दगडातून कोरलेली आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, ही एक अखंड शिळा आहे. या गणपतीला ढोल्या गणपती असं म्हणतात. आता बोलीभाषेत आपल्याला ढोल्या म्हणजे लठ्ठ किंवा जाड असं वाटू शकतं. पण थांबा, इथे त्याचा धार्मिक अर्थ खूप वेगळा आहे. इथे ढोल्या म्हणजे महान, विराट, विशाल. मूर्तीचं जे विशाल पोट आहे, ज्याला आपण लंबोदर म्हणतो,
तेच या ढोल्या नावामागच्या विशालतेचं प्रतीक आहे. यामागची कल्पना अशी आहे की संपूर्ण विश्व म्हणजे भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ हे सगळं काही या देवतेच्या पोटात सामावलेलं आहे. किती सुंदर संकल्पना आहे नाही का? तर मग लक्षात आलं का, हे मंदिर म्हणजे केवळ एक पूजा अर्चा करण्याचं ठिकाण नाहीये. हे आहे श्रद्धा आणि विज्ञान यांचा एक अद्भुत, एक अविश्वसनीय संगम. आणि जाता जाता अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. याच मंदिराजवळ काशी विश्वेश्वराचं म्हणजे शंकराचं एक मंदिर आहे. तर तिथली जी नंदीची विशाल मूर्ती आहे ना, आणि आपली ही ढोल्या गणपतीची मूर्ती, ह्या दोन्ही मूर्ती एकाच दगडातून कोरलेल्या आहेत. म्हणजे बघा, ह्या दोन्ही देवतांमध्ये एक भौतिक आणि आध्यात्मिक नातं जोडण्याचा किती सुंदर प्रयत्न केला गेला आहे. थोडक्यात काय, तर ढोल्या गणपती मंदिर हे फक्त एक ऐतिहासिक स्थळ नाहीये, ते एक प्रतीक आहे. एक असं ठिकाण जिथे इंजिनिअरिंग एका प्रार्थनेचं रूप घेतं आणि दगडातून चिकाटीचा आवाज आपल्याला ऐकू येतो. हे मंदिर आपल्याला एक खूप मोठी गोष्ट शिकवतं की निसर्गाशी सतत लढण्याऐवजी कधीतरी त्याच्यासोबत एकरूप होऊन किती महान गोष्टी निर्माण करतायत.